मित्रांनो, आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती एका आदर्श पत्नीची आहे, म्हणजेच सीतेची आहे. श्रीरामांना उद्या राज्याभिषेक होणार असल्याची बातमी दासीने दिली आणि जानकीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. नंतर स्वतः कुलाचार्य भगवान वशिष्ठ मुनींनी येऊन तिला युवराज्ञी होण्यापूर्वी करायची व्रत आणि आचरायचे उपवास आणि नेम सांगितले. भल्या पहाटे विधींसाठी तयार राहायला सांगितलं. पण दुसरा दिवस उजाडला तरी अभिषेक विधीसाठी चळण्याकरता निरोप घेऊन कुणीच दूत आला नाही. प्रतिहारींनी म्हणजे सेवकांनी श्रीराम महालात येत असल्याची वर्दी दिली. श्रीराम आले. सीतेने त्यांना आसन दिलं. त्यांची मुद्रा रोजच्यासारखी हसरी आणि प्रसन्न नव्हती. ते सीतेला म्हणाले, जानकी, माझ्याऐवजी भरताला अभिषेक करण्याची आणि मी 14 वर्ष वनवासात जाण्याची पिताश्रीने आज्ञा दिली आहे. त्याप्रमाणे मी वनवासाला निघालो आहे. मी तुझा निरोप घेण्यासाठी आलो आहे. आपण निर्णय घेतला म्हणजे तो पूर्ण विचारांती आणि योग्य असाच असणार. पण हे अचानक कसं घडलं? त्यानंतर श्रीरामाने कैकेयीचा वर तो पूर्ण करण्यासाठी काय काय करावं लागेल हे सारं सांगितलं. सोबत लक्ष्मण येणार असल्याचं सुद्धा सांगितलं आणि निघण्यासाठी सीतेची अनुज्ञा मागितली. त्यावर सीता म्हणाली, माझा निरोप घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी जर आपल्याला सोडून मागे राहणार असेन तरच निरोप घेण्याचा प्रश्न. मी आणि तुम्ही वेगळे नाही. जेथे राघव तेथे सीता. अगं सीते, वनवासातले कष्ट तुझ्या नाजूक शरीराला सोसवणार नाहीत. अगं ऊन, वारा, पाऊस, थंडी तुला सोसवणार सुद्धा नाही. हे बघ, माझ्या अनुपस्थितीत तूच माझ्या मातापित्यांची सेवा करायचीस. हे सारं ऐकून सीता म्हणाली, सून म्हणून, कन्या म्हणून, राणी म्हणून माझी जी कर्तव्य आहेत त्या सर्वांपेक्षा पत्नी म्हणून असणाऱ्या माझ्या कर्तव्यांना मी सर्वात प्राधान्य देते. त्यापुढे बाकी सर्व कर्तव्य दुय्यम आहेत. आपण सोबत असताना आपण वर्णन केलेल्या कोणत्याही त्रासाची मला तमा नाही. मी सारं आनंदाने सहन करीन. तिचा हा हट्ट, तिचा हा दृढ निश्चय आणि तिने केलेली बिनतोड कारण पाहून श्रीरामाने तिला सोबत येण्यासाठी अनुमती दिली. महर्षी वशिष्ठांचा संयम सुटला. ते म्हणाले, रामा, अरे कैकेयीच्या वराप्रमाणे सीतेला वनवासात जाणं बंधनकारक नाहीये. गुरुदेव, आपली आज्ञा म्हणजे प्रत्यक्ष देववचन आहे. परंतु जसे माझे पती राहतील तसंच राहण्याचा, तेच खाण्याचा माझा निश्चय आहे. चित्रकूट पर्वत असो किंवा दंडकारण्य, ती आपल्या पतीबरोबर वनवासातले सर्व कष्ट सोसत आनंदाने राहत होती. श्रीरामाने राक्षस निर्दालनासाठी चालवलेल्या सत्रानं आणि शूर्पणखेच्या विटंबनेने चिडलेल्या रावणानं कपटाने तिला पळवून नेलं. रावण तिला आकाशमार्गाने विमानाने पळवून नेत असताना तिने काही दागिने आपला पदर फाडून त्यात बांधून युक्तीने ऋष्यमुख पर्वतावर टाकले. ते दागिने तिचा शोध घेण्यासाठी आलेल्या श्रीरामांना वानराने दाखवले. त्यामुळे सीतेला शोधणं थोडंसं सोपं झालं. लंकेत आणून रावणाने सीतेला अशोकवनात ठेवलं. तो रोज येऊन तिला लग्नाची मागणी घालायचा, पण सीता रोज त्याचा धिक्कार करून त्याला परत धाडायची. सीते बघ, माझं वैभव बघ, तू माझी राणी हो. अगं मंदोदरी सकट सगळ्या स्त्रिया तुझ्या दासी होऊन राहतील. हे सारं वैभव तुला प्राप्त होईल. त्यावर सीता म्हणाली, अरे दुष्टा, निशाचरा, या चमकणाऱ्या दगडांची तू माझ्या समोर मातब्बरी दाखवू नकोस. स्वतःच्या पराक्रमाची तुला घमेंड आहे, पण लक्षात ठेव, तुझ्या आजाला पाताळात तोंड लपवून बसायला लावणाऱ्या राजा दशरथाची मी सून आहे. देवांना मदत करतानाचा त्यांचा पराक्रम तू विसरलास की काय? मी जानकी आहे, मर्यादा पुरुषोत्तम, महावीर धनुर्धर श्रीरामांची अर्धांगिनी आहे. माझ्या लेखी तुझी आणि तुझ्या वैभवाची किंमत धुळीच्या कणा इतकी सुद्धा नाही. हा सगळा प्रकार झाडावरून हनुमान पाहत होता. सर्वत्र सामसूम झाल्यानंतर त्याने सीतेसमोर येऊन श्रीरामांचा संदेश दिला. सीता अत्यंत आनंदित झाली. तिला जणू नवजीवनच मिळालं. पुढे श्रीराम सागर ओलांडून श्रीलंकेत आले. सर्व राक्षस कुळासह रावणाचा नाश झाला.
आपल्या पतीसह ती अयोध्येला परत आली. श्रीरामांना राज्याभिषेक झाला. जानकी सिंहासनावर त्यांच्या डावीकडे विराजमान झाली. एके दिवशी संध्याकाळी लक्ष्मण तिच्या महालात आला आणि त्यांनी उद्या सूर्योदयाबरोबर तिला घेऊन गंगेच्या पलीकडे वनात जायचं असल्याचं सांगून तयार राहायला सांगितलं. ती रथात बसली. याच वाटेने पूर्वी ती वनवासाला गेली होती. त्यावेळच्या आठवणी ती लक्ष्मणाला सांगू लागली. सूर्य मावळतीकडे झुकलेला असताना ते महर्षी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ आले. एका करंज वृक्षापाशी लक्ष्मणाने रथ थांबवला. सीतेला रथातून उतरण्याची विनंती केली. तिला त्या वृक्षाखाली शिळेवर बसवलं आणि हात जोडून डोळ्यात पाणी आणून तो तिच्यासमोर उभा राहिला. भरल्या गळ्याने तो म्हणाला, जानकी, श्रीरामाने तुझा त्याग केला आहे आणि तुला राज्याबाहेर सोडून देण्यासाठी म्हणून मी इथे आणलं आहे. प्रजारंजनासाठी स्वतःच्या आप्तांच्या सुखाची तमा न बाळगण्याची आणि प्रसंगी त्याग करण्याची श्रीरामांची प्रतिज्ञा तुला माहितीच आहे. याच कारणासाठी त्यांनी लंकेत तुझ्याकडून अग्निदिव्य करवलं. खरं ना? स्वतः श्रीरामांना तुझ्या पवित्रतेची आणि शुद्धतेची संपूर्ण खात्री आणि तुझ्या दुःखाची संपूर्ण कल्पना असून सुद्धा श्रीरामांनी केवळ प्रजारंजनासाठी हा निर्णय घेतलाय. जानकी, तू गंगेपेक्षा पवित्र असून सुद्धा एका शूद्र धोब्याने तुझ्या चारित्र्याविषयी संशय व्यक्त केला. त्यामुळे त्याने तुझा त्याग करण्याचा निर्णय घेतलाय. हे सारं ऐकून सीतेवर जणू वीजच कोसळली. तिचा तो शोक, तो आक्रोश लक्ष्मणाला सहन होईना. स्वतःच्या असहाय्यतेचा त्याला भयंकर संताप आला. आपला संताप घोड्याच्या पाठीवर काढत रडणाऱ्या सीतेला तसंच रानात सोडून त्याने धुळीचे लोट उठवत रथ अयोध्येकडे पिटाळला. सीता बराच वेळ शोक करत राहिली. ती स्वतःशीच म्हणाली, याशिवाय दुसरा पर्यायच नसेल म्हणून हे नाथ, तुम्ही हा निर्णय घेतलात याची मला खात्री आहे. आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण माझा त्याग केला याचं मला दुःख नाही, कारण आपल्या भावना मी जाणते. अंधार पडण्याच्या सुमाराला सीता महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात त्यांच्या समोर वंदन करून उभी राहिली. जनकल्याणाचं व्रत घेतलेल्या माझ्या पतीला आपल्या कार्यात पत्नीचा सहवास अडचणीचा वाटू लागल्याने तिचा त्याग केलेली अशी मी एक वनदेवता आहे. त्याचा वंश माझ्या पोटात आहे. मला मुलगी मानून आपण माझं माहेर पण करावं. तिच्या या नम्र उद्गाराने त्रिकालदर्शी महर्षी वाल्मिकींनी तिच्या मस्तकावर हात ठेवला आणि पित्याच्या मायेने ते तिला आश्रमात घेऊन गेले.